लग्नानंतरच्या पहिल्या गौराई आहेत, ज्याला मी सध्या अवेलेबल नाही आहे. आणि माझ्या माहेरी छानपैकी महालक्ष्मी येतात, दरवर्षी महालक्ष्मी येतात. आणि जेव्हापासनं महालक्ष्मी आमच्या घरी येतात ना, तेव्हापासनं मी घरी आहेच. म्हणजे असं एकदाही झालं नाही माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये की मी गौराईला घरी नव्हते. मी हॉस्टेलला असू दे, जॉबसाठी बाहेर असू दे, मी घरी यायचेच. परंतु लग्नानंतर पण मी 2 वर्ष गेले होते. आणि हे पहिला वर्ष आहे जेव्हा मी घरी नाही आहे. आणि प्रत्येक गोष्ट माझ्या आईला आणि माझ्या पिताजीला स्वतः करावी लागली. यावर्षी मीही घरी नाही आहे, माझा भाऊ पण घरी नाही आहे. आणि त्या दोघांनी एवढं सगळं डेकोरेशन केलं, एवढं सगळं काम केलं. आईनं फराळाचं पण केलं, नैवेद्याचं केलं आणि महालक्ष्मीचं सुद्धा केलं. नाहीतर दरवर्षी ना हे जो खेळ मांडायचा असतो, रांगोळी काढायची असती, सगळं काम माझ्याकडं असतं. मग दिव्यामध्ये तेल भरून ठेवायचं असू दे किंवा फुलांची माळा काढून ठेवायचं असू दे. इवन ना आदल्या दिवशी महालक्ष्मी येण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा कोथळे काढून ठेवायचे आणि मग त्यांना स्वच्छ धुवून ठेवायचं. जिथं महालक्ष्मी बसवतो तिथं छानपैकी चुन्याचे छापे मारून घ्यायचे. हे सगळं काम ना माझ्याकडं असायचं आणि मी हे एवढं मिस करते. आणि मला वाटलं नव्हतं की कधी असा दिवस येईल आणि मी महालक्ष्मीला घरी नसेल. कारण की माझ्या सासरी महालक्ष्मी नाही आहेत, तर मी असं ठरवलेलं की दरवर्षी महालक्ष्मीसाठी घरी जायचंच, माहेरी जायचंच आणि आईला मदत पण करायची आणि महालक्ष्मीचं जे काम असतं त्याला हातभार पण लावायचा. परंतु काही गोष्टी अशा घडतात की तुम्ही त्या पूर्ण नाही करू शकत, शक्य होत नाही दरवेळेस तुम्हाला हवं तसं जगायला. आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की जाता नाही आलं. परंतु ऑनलाईन सगळं काही बघत आली आहे मी. रोज मम्मीला फोन करायचा आणि कसं केलंस तू, काय करते आहे, फराळाचं बनवून झालं का, डेकोरेशन काय करणार आहे. कंटिन्यू माझं फोन होतं मध्ये मध्ये त्यांना. डेकोरेशन चालू असताना तर माझ्या आईने व्हिडिओ कॉल ऑन करून बाजूला ठेवलेला आणि मी सगळं बघत होते ते काय करतात ते. आय होप की नेक्स्ट टाईम मला जाता येईल महालक्ष्मीसाठी.